हाय हॅलो नमस्कार. वैशाली वडनेरे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जाओ. आता सकाळचे माझे टिफिन झाले, नाश्ता झाला, बरेच काम आटोपले आणि तनू आली आज. तनूसाठी म्हटलं काहीतरी स्पेशल बनवते. तर तनूलाच विचारते काय बनवू तनू आज. तनू आज काय बनवायचं मग स्पेशल? आज ना पावभाजी बनवते का? बनवते की. मग छानच होईल. चल आज आपण तयारीला लागू लगेच. चल मग चल पटकन होईल आपली. हो. लग्न आहे तनू कोणाचं? शुभांगीच्या सिस्टरचं, यश्रीचं 11 तारखेला आहे. आणि कुठे? ते रुक्मिणी लॉन्सला आहे. जायचं तर आहे, तिचा फार आग्रह आहे लग्नाला यायला. मेहंदी कधीची आहे? मला वाटतं आजची का? हो आजची आहे. म्हणून तर तुझ्याकडे आली. म्हटलं आत्याला भेटणं होईल आणि मेहंदीलाही जाणं होईल. जाऊ दे. साक्षी घेऊन जाऊ की लग्नाला? जायचं काही नाही, घेऊन जा तिला. मग तिला सुट्टी असली तर घेऊन जा. विचारते ना तिला, ती आली का विचारते. सुट्टी असली तर येईल ती माझ्यासोबत लग्नाला. लग्न कधी? संध्याकाळची का दुपारचं? नाही दुपारच आहे. मग तिलाच विचारते सुट्टी जसं होईल तसं होईल. संध्याकाळचं असतं तर बिना विचारता मग आलीच असते तिथे. बरं मेहंदी काढायला वेळ होईल का तुला मग आज? बघू ना आता किती वाजता. टेस्ट करते आणि टोमॅटोची तयारी कर. टोमॅटो तू बाजूला काढ, म्हणजे ते झालं की लगेच त्याची प्युरी करून घेते टोमॅटोची. चालेल, त्याच्यातून बाजूला काढते. मग कोथिंबीर घे निवडायला त्याच्यानंतर. टोमॅटो प्युरी करून घेते मी तोपर्यंत. याचं झाकण काय ते मिक्स जाळीमध्ये. हे मोठं आहे का? हा तेच तेच होतं ना माझं. हे बघ हे लहान मिक्सर. हा ते नाही बसता यार. आणि मला एक आहे ना लसणाची कांड्या. अगोदर मी कांदा परतायला घेतला, त्यानंतर जी टोमॅटो प्युरी केली होती ती त्यात ॲड केली. पूर्ण रेसिपी नाही दाखवली, याचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे, तोही चॅनेलवर जाऊन बघा. किती कडक ऊन पडलं आहे बघा ना. जसं मे महिन्यासारखं आत्ताच एवढं तर मे महिन्यात कसं असेल. मागच्या वर्षीचा मे महिना आठवतो का? मे महिन्यातच पावसाळा चालू झाला होता. तसं परत अवकाळी पाऊस कधी नको यायला. खूप जणांचं नुकसान झालं. आता आम्ही आलो इस्कॉनला. द्वारकेचे इथे मंदिर आहे श्रीकृष्ण भगवानांचं. खूप छान वातावरण आहे. इथलं भजन वगैरे ऐकून ते एकदम मन मोहून जातं. खूप मस्त वाटलं, एकदम शांत.
आमच्यासोबत तनू काही आलेली नव्हती, तिला मेहंदीची ऑर्डर लगेच आली त्यामुळे ती तिकडे निघून गेली. साक्षीची फ्रेंड अश्विनी, तिची मम्मी आणि आम्ही असं आलेलो होतो इस्कॉनला. येता येता इथं शॉप लागले, हे काचेचे बाऊल वगैरे खूप छान होते. मला रेसिपीला घ्यायचं होतं पण खूप कॉस्टली होतं वस्तूच्या मानाने आणि सिंगल पीस पण द्यायला नाही म्हणत होते ते, म्हणून मी नाही घेतलं. आतमध्ये बघितले कपडे वगैरे. पावभाजी म्हटली का सर्वांचीच आवडती डिश आहे. आमच्याकडे सर्वांना आवडते. मी येताना पाव घेऊन आली होती, ते गरम करून घेते. तनूचाही फोन येऊन गेला की मी येतेच 15-20 मिनटात. म्हटलं तोपर्यंत पाव गरम करून घेऊ आणि बाकीच्यांना वाढून देऊ. आता बाकी सर्वांची जेवणं झाले. मी तनूची वाट बघते. तनू आली का मी पण बसते जेवायला. आता आपली पावभाजीची डिश तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे भाजीला. या तुम्ही पण टेस्ट करायला. रेडी मग पहिले खाऊन बघते कशी झाली तुला सांग. आत्या खूप छान झाली पावभाजी. मस्त आले ना, एकदम मस्त. खरंच तिखट मला तुला ऑर्डरचा मेहंदीच्या, त्याच्यामुळे मग मिक्स करून घेतली. जाऊ दे म्हटलं आता हिला वेळ लागेल. अजून किती वेळ केली असती पावभाजी. मग आता जावं लागलं म्हणून, बाकी काही नाही. जाऊ दे आता. मग मी केक करून टाकली ना. छान झाली पण छान झाली ना, एकदम मस्त. आणि मग म्हटलं हिची ऑर्डर कधी पूर्ण होईल कधी नाही ना. आज त्यांचं पण होतं ना काम. झाली पण ती पूर्ण. चालेल. आवडली ना तुला? हो मस्त झाली एकदम. तेच तर छान. चालेल जेव मग मी पण ताट वाढून आणते. हो अनुश्री, टोली में ऐलान कर दो कि करम सलाम यार, ओनली फॉर द मसाज. विलन कुठे गेला? मैं आ गई ना अपनी पे. सहन नहीं कर पाऊँ. मैं अपने आप की भी नहीं सुनता. हाँ. आओ क्या, मैं अपनी पे आऊं. अनुश्री आहे म्हणून आणि मी ती टोळीतली आहे म्हणून तिला ओळखतो. मला असं वाटतंय की माझ्याकडून उमेदवारी घेईल, त्यांना सांगून की मी विशालीला गंडवतो. बिग बॉस विथ पावभाजी मस्त कॉम्बो आहे. तेव्हा सपोर्ट घेईल कॅप्टन्सीसाठी. छान जमलेलं आहे. चला तर मग आता इथेच व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.